तुम्हा सर्वांना तर माहितच आहे की इलेक्शनला सुरुवात झालेली आहे। तसेच सर्व राजकीय पक्षाचे नेते व उमेदवार प्रचारासाठी जोरात कामाला लागलेले आहेत। पण या सर्व इलेक्शन मध्ये चर्चेचा विषय बनतोय माढा मतदारसंघ। आता तुम्ही म्हणाल की माढा मतदारसंघामध्ये असे काय घडतंय की चर्चेचा विषय बनला आहे? तर चला जाणून घेऊयात काय घडतंय माढा मतदारसंघामध्ये। मी विश्वजित पाटील तुमच्या सर्वांचं नवीन व्हिडिओ नवीन विषयामध्ये स्वागत करत आहे। माढा मतदारसंघामध्ये चर्चेचा विषय बनलेले आहेत माढा मतदारसंघाचे 2019 ते 2024 चे माजी खासदार व आताचे उमेदवार म्हणजे रणजितसिंह निंबाळकर। आता तुम्ही म्हणाल की त्यांचे काय? माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी माढ्याचा खूप विकास केलेला आहे। कुछ भी त्यांनी माढ्याच्या विकासासाठी खूप निधी आणलेला आहे। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात है। माढेकरांसाठी त्यांनी दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस केलेला और त्यांच्या मनात फक्त माढ्याचा विकास कसा करायचा हेच चालू असते। झूठ पे झूठ बोलते। ते माढ्याचे खासदार असताना त्यांनी प्रत्येक गावात महिन्यातून 2दा ते 3दा भेटी दिल्या। त्यामुळे मतदारही त्यांना खूप प्रेम करतात, हे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता। कुठं विकास होत नसला आपल्या ह्या इकोबात तर ती मोहिते पाटील घेणारच निर्णय। मी त्यांच्या विरोधाला जाणार नाही, पण मला काय म्हणायचं त्यातनं एक खासदार आपण 5 वर्षे काढला, त्या खासदारापासून तुंगत गावात एक पाऊल टाकलाय का त्या खासदारानं त्याने म्हणावं। मग तुम्ही काय करताय? वरच्या दिग्गजानं काय करताय? सामान्य माणसानं खाली काय नरड दाबून खाली बसाव का खाली? तुम्ही उद्या काय हे नेक्स्ट वाला चांगलं बोले। तुम्ही काय सांगताल? आता निंबाळकर वगैरे कधी आले होते गावात, कधी भेट झाली? नाही, निंबाळकर तसं काय आले नाहीत गावाकडं। विकास निधी द्यायचं काम होता तो पण काय दिला नाही त्यांनी, आणि सध्याला त्यांना उमेदवारी जाहीर झाली नाही। ह्याच्याकडून पण यापेक्षा नव्हती। नेक्स्ट वाला फिक्स चांगलं बोले। नेक्स्ट वाला बरं, काय वार आहे इकडे? लोक निंबाळकरला मत देत निंबाळकर देत नाहीत लोक, नाराज आहेत। निंबाळकरचं कामच नाही, कार्यच नाही काय। नेक्स्ट वाला फिक्स। नेक्स्ट वाला 100% चांगलं बोलणार। बरं, काय अकलूज मधला मूड? अकलूज मधला मूड असा आहे की चालूला भारतीय जनता पार्टीनं जे उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार आम्हाला मान्य नाही। बर, त्या माणसानं निंबाळकर आजपर्यंत त्या माणसाने एकदाही अकलूज मध्ये पाऊल टाकला नाही। कोण निवडून येतं मग? आता ह्या वेळेला 100% राष्ट्रवादी। तू तर बोल दादा चांगलं। आता रणजित निंबाळकरला ब्रेक आणि धैर्यशील मोहित्याला सुसाट 100च्या स्पीडनं। काय सांगायचं निंबाळकरांना? मिलते ब्रेक के बाद मिलते ब्रेक के बाद आप डायरेक्ट उधर पार्सल उनका, इधर नहीं अभी, इधर चलेगा सिर्फ धैर्यशील मोहिते पाहिजे बस। हे फक्त त्यांच्या सोबत नाही तर माझ्या गावात किंवा आसपासच्या गावात ते गेल्या 5 वर्षात कधीच आले नाहीत। पण मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की आमच्या गावाला खासदार निधी आलेला आहे, आणि तोही पूर्ण 2000 रुपये। त्यामुळे गावकऱ्यांना प्रश्न पडला की इतक्या निधीत गावचा कोणता विकास करावा, म्हणून गावकऱ्यांनी गावात 3 बल्ब बसवण्यात आले। बल्बाच्या प्रकाशाने खासदारांच्या आमच्या गावाकडे लक्ष जावे म्हणून। माढा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला व सहकारी नेत्यांना फिरणे जड झाले आहे। त्याचे दुसरे कारण म्हणजे माढ्याचे आमदार बबनरावजी शिंदे यांनी त्यांच्या कारखान्याच्या मेळाव्यात केलेले मराठ्यांवरतीचे भाष्य तुम्ही हे बघू शकता। पण काही मंडळी उगीच जणू काय मराठ्याचं यांनी ठेका घेतलाय अशा पद्धतीचं वागणं काय चालू झालं, ही योग्य नाही। त्यानंतर त्यांच्या विरोधात मराठ्यांकडून आंदोलनही झाली। त्याचे आमदार बबनदादा शिंदे हे मराठा समाजाच्या नेत्याला आणि जरांगे पाटलाला उद्देशून का जे वक्तव्य केलं की बाबा 4 मराठ्यांनीच काय ठेका घेतला आहे काय मराठा समाजाचा, पण ह्याच्या पुढं जे मराठा समाजाचे म्हणून सांगतात आणि स्वतः बबनदादा शिंदे यांना आरक्षण आहे, ते कुणबी आहे, त्यांचं कुटुंब कुणबी आहे, आणि दुसऱ्याला आरक्षण द्यायची वेळ आली तर त्यांच्यामध्ये फूट पाडायचं काम अजित पवार यांच्या आदेशाने आणि फडणवीस यांच्या आदेशाने किंवा तिसरे कारण म्हणजे आमदार बबनरावजी शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांनी पंढरपूरच्या सभेत केलेले मराठ्यांवरतीचे भाष्य। दुसरं त्यांच्या मुलांनी जे वक्तव्य केलं की पंढरपूरची सभा ही मीच पैसे दिलेले तर मीच आयोजक आहे, असे खोटे बोलून समाजामध्ये फूट पाडण्याचं कटकारस्थान हे दोघं मिळून रचत आहेत। म्हणून मराठा समाजाने गेले अनेक दिवस झालं, 10 ते 15 दिवस झाले ह्या दोघाही नेत्यांच्या विरोधात आंदोलन चालू आहे। तरीसुद्धा बबनदादा शिंदे यांचा मुलगा उद्धटपणाने वागत आहे, फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून संबंधितावर गुन्हे दाखल करत आहे, अशा पद्धतीचं टिप्पण करून प्रतिक्रिया देत आहे।
आणि मी पैसे दिलेले आहेत आणि मीच सभा घेतलेली आहे याचा राग मराठा समाजामध्ये जास्त असल्यामुळे ह्यांना पैशाची मस्ती आलेली आहे. ह्यांचा पैसे आम्हाला नको आहेत म्हणून मराठा समाजातील महिलांनी 5 रुपये 2 रुपये 1 रुपये अशा पद्धतीनं रणजित शिंदे यांना फोनपे गुगल पेच्या माध्यमातून त्या पैशाची परतफेड व्याजासह करायचं ठरवलेलं आहे. त्यानंतर प्रचाराच्या टायमिंग मध्ये काय घडले ते त्यांच्यासोबत पाहू शकता. आम्हाला पिवळेश कर, आम्हाला पण पिवळेश कर सगळं. तुम्ही थांबा माग नंतर एक महत्वाची बातमी. रणजित शिंदेना गावामध्ये येण्यास मराठा आंदोलकांनी विरोध केलाय. पंढरपूर तालुक्यामधल्या तुंगत गावामधली ही घटना आहे. रणजित शिंदे आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव आहेत. मराठा समाजासाठी तुम्ही काय केलं असं आंदोलकांनी त्यांना सवाल केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि जाता जाता सोलापूरचे भाजपचे उमेदवार यांनी प्रचार सभेत केलेले हे भाष्य ऐकून जा. देणार ना धर्मा उठ देणार ना धर्मा माने लक्षात राहू दे. त्यांना जे पैसे आले ते भाजपने दिलेत त्याच्यामुळे मला लीड पाहिजे गावातून, बाकी माहित नाही. मी जे वाजवून सांगतोय मी कोणासाठी काय काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे. असं येईन तसं येईन अजिबात चालणार नाही आणि जे काम करणार नाही त्यांनी परत मला तोंड दाखवायचं नाही एवढं डोक्यात राहू द्या.